नमस्कार. प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. आजचा विषय खास घेऊन आलो आहे मी. शेळीपालनामध्ये जे काही नियोजन असतं, चारा नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज दिनांक 21 मे 2025 रोजीचा व्हिडिओ. गाव धोत्रे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, पिंपळगाव रोड ह्या 33x33च्या जागेवरती मी छोटंसं गोट फार्म चालू केलं होतं. आणि उन्हाळ्यामध्ये साधारण 10 एकराचं राजमा, पुन्हा त्यामध्ये साधारण उडदाचं बुसकट, तुरीचं बुसकट, मुगाचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट असं टोटल मिळून 10 एकर असं कोरडा चारा तयार जमवला होता. मागील व्हिडिओमध्ये टाकलं आहे मी. त्यानंतर साधारण 150 पेंडी बाटूक हे पण असंच मित्रांनी दिलेलं होतं, काय विकत घेतलं होतं. तर ते बाटकाचं नियोजन मी एखाद्या खोलीमध्ये केलं होतं. आणि अचानक पाऊस आल्या कारणानं 150 पेंड्यामधल्या जवळजवळ 50 पेंड्या भिजून सगळं खराब झालं. चारा नियोजनामध्ये कोरडा चारा अतिशय व्यवस्थित त्याचा सांभाळ करणं पावसाच्या पिरियडमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. जर तुम्ही कोरडा चारा व्यवस्थित नाही ठेवला तर तो भिजला गेल्यानंतर त्याचा वास सुटतो. त्याच्यामध्ये नंतर खताशिवाय पर्याय नाही. कसल्याही प्रकारे शेळी त्याला तोंड लावत नाही वगैरे, काय करत नाही. वास आला त्याचा की विषय मिटला. अजिबात शेळीपालनामध्ये जो कोरडा चारा आहे त्याची निगा राखणं किंवा त्याची व्यवस्थित देखभाल करणं किंवा ठेवणं अतिशय महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. तर मी सांगू इच्छितो आता ह्याच्यावरती विषय. शक्यतो शेळीपालनामध्ये कडबा खात नाहीत शेळ्या, पण ह्याच्यावरती क्रियाप्रक्रिया करून मी ह्याला कुटी करून मिठामध्ये, गुळाच्या पाण्यामध्ये असं फवारा मारून किंवा मिक्स करून हे विशिष्ट असं भोदमध्ये भरून ठेवणार होतो. पण निसर्गाचा कोप सर्वांना त्याचा जो काय प्रभाव आहे किंवा त्याच्यामध्ये अडकले की सर्व अडकले, त्रास होतो सर्वांना. तोच प्रकार झालेला आहे. आज 21 मे 2025चा व्हिडिओ. अख्ख्या मे महिन्यामध्ये 5 तारखेपासून पाऊस आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि चांगलाच पाऊस आहे, चांगला म्हणजे खूप चांगला. हातोनात शेतकऱ्यांचं नुकसान, आंबा बागायतदार असं यांचं पण नुकसान झालेलं आहे. विशिष्ट फळबागा बघा, शेळी वास घेते पण खात नाही. आता इतकं वाटोळं झालं बघा हे चारा. ह्याच्यावर क्रियाप्रक्रिया करून हे जे कुट्टी करून मी भोदमध्ये भरून ठेवणार होतो, परंतु नाही जमलं ते. साधारण 100 पेंड्या आहेत माझ्या व्यवस्थित. आणखीन 50 पेंड्या माझ्या माहितीनुसार वाटोळं झाले. तर पावसाळ्यामध्ये कोरडा चारा, हिरवा चारा तर पावसाळ्यात भरपूर भेटतो, त्याबद्दल काय वाद नाही. पण कोरडा चारा उन्हाळ्यातला जमा केलेला तो व्यवस्थित ठेवणं, त्याची निगा राखणं अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. तो जरी चारा साधाळला तरी त्याला ते शेळी तोंड लावत नाही. आणि शेळी अशी जात आहे की अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे घाण आवडत नाही. अतिशय महत्त्वाचं म्हणजे टापटिपपणा, म्हणजे कसलंही थोडंसं त्याच्यावरती मुतले, स्वतः जरी मुतले तरी लगे विकेले तरी ते परत ते खात नाहीत. तर चारा नियोजनामध्ये परत तुम्हाला इच्छू सांगतो की शेळीपालनामध्ये चारा नियोजन हे पावसाच्या दिवसामध्ये किंवा त्याची निगा राखणं किंवा त्याचं व्यवस्थित. आता हे बुसकटसुद्धा बघा, हे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा, ह्याच्यावरती पत्र टाकले होते मी, अशी गंज केली होती तयार. हे सगळं राजम्याचं बुसकट आहे. 5-6 एकराचं आहे. पण पाण्यानं थोडंसं भिजलं आहे, 20% भिजलं आहे. बाहेर पण एका मित्रांनं दिलं तर असंच. हे बघा,
असं बाहेर ठेवलं आहे. पत्र वगैरे झाकून ठेवले होते, हे खराब झालेलं बघा. हे असं खराब होऊन जातं आहे पावसानं भिजलं की. आणि हे पावसानं भिजलं की परत शेळी खात नाही, अतिशय महत्त्वाचा. तर चारा व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय परत सांगतो की कोरडा चारा जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा असेल तर त्याची निगा व्यवस्थित राखणं, आणि तोच चारा कोरडा तुम्हाला पावसाच्या दिवसामध्ये कोरडा चारा म्हणून चांगला त्याचा उपयोग होईल. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय तुमच्या समस्या असतील माझ्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करेन मी. सुटल्या तर सांगेन तुम्हाला, नाही सांगितलं तरी दिलगिरी माफ करतो. धन्यवाद.